राज्य विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नवनिर्वाचितांनी आज विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली। आज एकूण 173 सदस्यांनी शपथ घेतली। सभागृहाचं आजच्या दिवसाचं कामकाज संपलं असून उद्याही नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे। विधानसभेच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून जयसुख संचेती, माणिकराव कोकाटे, जयकुमार रावल आणि आशिष जयस्वाल यांची निवड जाहीर केली। या चौघांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। मी अजित आशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। प्रमुख नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, राहुल नार्वेकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संग्राम जगताप, अतुल भातखळकर यांनी शपथ घेतली। विरोधी सदस्यांपैकी समाजवादी पक्षाच्या अबू आझमी, रईस शेख आणि माकपच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य सुरुवातीला काही काळ सभागृहात बसले, त्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले। काँग्रेसचा एकही सदस्य सकाळपासून सभागृहात आला नाही। हे अधिवेशन 9 तारखेपर्यंत चालणार आहे। 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि त्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील।